हाँ सर, अखिल भारतीय किसान मजदूर सभेचं तिसरं अधिवेशन नांदेडमध्ये होत आहे. याबद्दल माहिती द्या आणि जनतेसाठी काय आव्हान? सर मी कॉम्रेड अशोक घाळे, अखिल भारतीय किसान मजदूर सभेचा जनरल सेक्रेटरी आहे. अखिल भारतीय किसान मजदूर सभेचं तिसरं अधिवेशन महाराष्ट्र नांदेड शहरामध्ये आयोजित केलेलं आहे आणि या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये अखिल भारतीय किसान मजदूर सभा ही भारतामध्ये कृषी क्रांतीच्या विकासासाठी शेतकरी आंदोलन चालवते. शेतकरी क्रांती हे अखिल भारतीय किसान मजदूर सभेचा मुख्य लढ्याचा उद्देश आहे आणि कसेल त्याची जमीन, जमीनदारी व्यवस्था नष्ट करणे, जमिनीचं फेरवाटप करणे आणि कृषी विकास, सिंचन विकास, कृषी माल प्रक्रिया उद्योग आणि राष्ट्रीय उत्पन्नात भरभराटून उत्पादन क्षमता वाढवणे हा अखिल भारतीय किसान मजदूर सभेचा मुख्य अजेंडा आहे. शोषणमुक्त समाज व्यवस्था, आर्थिक समानतेसाठी, साम्यवादी क्रांतीच्या विकासासाठी अखिल भारतीय किसान मजदूर सभा काम करत आहे आणि हे तिसरं राष्ट्रीय अधिवेशन नांदेडमध्ये जे आयोजित केलेले आहे, भारतीय शेतकऱ्यासमोर नवी नवी आव्हाने हिंदुत्व फाशीवादाच्या नावाखाली ज्या भाजपा सरकारने 3 कृषी काळे कायदे करून शेतकऱ्यांचा शेती मालकीचा हक्क संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने जमिनी ह्या मल्टीनॅशनल कंपनीला, बहुराष्ट्रीय कंपनी, सौर ऊर्जा, साखर उद्योग आणि इतर क्षेत्रात काम करणाऱ्या गौण खनिज ह्या खाजगी कंपन्यांना मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी वाटप करण्याचा, जमिनी दान देण्याचा, जमिनी अल्प किमतीमध्ये कंपन्यांना बहाल करण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे, तो भारतातल्या शेती व्यवसायाला पूर्णपणे मोडीत काढणे हा संकल्प येणाऱ्या काळातल्या फाशीवादी शासन व्यवस्थेचा आहे आणि त्या विरुद्ध अखिल भारतीय किसान मजदूर सभा भारतामध्ये शेतकऱ्यांचं समतेच्या, समानतेच्या संघर्षासाठी, जमिनीच्या फेरवाटपासाठी, शेतकऱ्यांच्या संपूर्ण संरक्षणासाठी व्यापक उद्दिष्ट ठेवून हे राष्ट्रीय आंदोलन आम्ही आयोजित केलेलं आहे. तुमचं हे अधिवेशन कुठं आणि केव्हा आयोजित केलं? 21, 22, 23 मार्च 3 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन आहे. 21 तारखेला जुना मोंढा नांदेड टावेर पासून नवीन मोंढा अण्णाभाऊ साठे चौक लोकमान्य मंगल कार्यालयापर्यंत रॅली राहील. लोकमान्य मंगल कार्यालयामध्ये जाहीर सभा होऊन त्या दिवशीचा कार्यक्रम संपुष्टात येईल आणि 22 आणि 23 पूर्ण देशातून अखिल भारतीय किसान मजदूर सभेच्या प्रतिनिधी सभा आहे आणि त्या प्रतिनिधी सभेमध्ये विविध ठराव, पुढील लढ्याची दिशा आणि नवीन कार्यकारिणीची निवड हा कार्यक्रम 3 दिवसीय आहे सर.